मार्गशीर्षाचा पवित्र महिना सुरू झाला होता. ग्रामदेवतेच्या मंदिरी दिवे लुकलुकत होते. भक्तीचा, शांततेचा आणि पवित्रतेचा सुवास संपूर्ण गावभर पसरला होता. मागील 2 अध्यायात आपण देवकीपुत्र माधवाला मिळालेल्या दिव्य शक्तीची कहाणी पाहिली. आता 3ऱ्या अध्यायात त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर महत्त्वाचा प्रसंग घडणार होता, जो त्यांच्या आणि संपूर्ण गावाच्या भवितव्याला बदलून टाकणारा होता. चमत्काराचा दिवस. आपण माधव साधारण हळूवार, शांत, अंतर्मुख स्वभावाचा मुलगा होता. त्याचे आई वडील अत्यंत गरीब होते, पण मनाने श्रीमंत होते. आई देवकी रोज पहाटे देवीच्या मंदिरात जाऊन मार्गशीर्ष महालक्ष्मीचे पूजन करायची. तिच्या मनात एकच इच्छा होती, गावात आनंद, घरात सुख आणि मुलांच्या जीवनात प्रकाश. अशाच एका दिवशी मार्गशीर्ष गुरुवार होता. गावात महालक्ष्मीचे वरसूचा मोठा सोहळा होणार होता. संपूर्ण गाव सजून नटले होते. ढोल ताशे, भजने, आरत्या त्यांच्या आवाजाने वातावरण भारावून गेले होते. माधवसुद्धा आईसोबत मंदिरात गेला. देवीसमोर बसून त्याने डोळे मिटले. मनात एक शांत प्रकाश अवतरला, जणू देवीच्या चरणी त्याचे प्रेमळ आर्जव पोहोचत आहेत. अचानक मंदिरात एक मोठी वयोवृद्ध स्त्री आली. केस पांढरे फटक, अंगावर जुनं पण स्वच्छ वस्त्र, हातात कमंडलू. ती पाहता क्षणीच माधवला काहीतरी अनोळखी जाणवली. तिच्या डोळ्यात एक दिव्य तेज होतं, जसं साध्या मनुष्यात नसतं. ती सरळ माधवजवळ आली आणि म्हणाली, बाळा, तुझं मन शुद्ध आहे. देव तुला एक मोठी जबाबदारी देणार आहे. आजचा दिवस लक्षात ठेव. माधव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. ती पुढे म्हणाली, या मार्गशीर्षात जे देवीचे व्रत करतो त्याच्या आयुष्यातून दरिद्रता दूर होते. पण काही वेळा देवीची कृपा एखाद्या जीवावर विशेषपणे अवतरते. तुझ्यावर ती कृपा अवतरली आहे. तेवढ्यात गावातील पंडितजी आले. त्यांनी त्या वृद्ध देवीकडून प्रसाद घेतला, पण एका क्षणात ती स्त्री गायब झाली. कोणीही तिला बाहेर जाताना पाहिले नव्हते. दिव्य प्रसंग असाच एक सांगते. त्या दिवशी सायंकाळी मार्गशीर्षाची महापालखी निघणार होती. माधव आणि त्याची आई पालखीच्या मागे चालत होते. गावाच्या मधोमध असलेल्या जुन्या वाडाच्या झाडामध्ये पालखी आली. तेवढ्यात अचानक जोराचा वारा सुटला. आकाशात ढग फिरू लागले, पण थंड हवा नव्हती. तापट आणि विचित्र होती. भक्तांच्या पायाजवळच्या दिव्यांचा प्रकाश एकदमच तेजस्वी झाला. लोक थोडी घाबरली. आणि देवीचा आविष्कार आहे, घाबरू नका. तेवढ्यात पालखीकडून उजेडाची एक तेजस्वी रेषा निघाली आणि थेट माधवच्या दिशेने गेली. संपूर्ण गावासमोर त्यांच्या भोवती प्रकाशाचा एक वर्तुळ तयार झाला. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती. देवकी आणि थरथर कापू लागले. माधव पण एक अदृश्य भक्तीने तिला हळूवार थांबवले. पडद्यामागून आवाज आला, मार्गशीर्ष महालक्ष्मीचा हा वरदिनी दिवस आहे. ज्या जीवावर मी कृपा करते त्याला मी माझ्या तेजाचा अंश देत असते. माधवा, तुला एक वरदान देत आहे. संपूर्ण गाव कान देऊन ऐकत राहा. आवाज पुन्हा बोलला, गावात संकट येईल, अंधार पसरून जाईल. अंधाराला दूर करण्यासाठी तू माझं तेज वाहशील. तू जेथे जाशील तेथे प्रकाश पसरत जाईल. प्रकाश हळूहळू कमी होऊ लागला. माधव हळूहळू सामान्य अवस्थेत आला, पण त्याच्या डोळ्यात आता आधीपेक्षा अधिक शांतता व तेज दिसत होते. गावकरी थररले. देवीचा अवतार, देवीचे वरदान. पहिला दिवस होता. पहिला संकेत वरदान. गेल्यानंतर पुढील काही दिवस माधव नेहमीप्रमाणे साधाच राहत होता, पण दिवसभरात काही आश्चर्यकारक घटना घडत राहिल्या. पहिली घटना म्हणजे गावातील नदीजवळच्या विहिरीचे पाणी काही महिन्यांपासून सुकलं होतं. गावकऱ्यांना तिथून पाणी मिळत नव्हतं. माधव तिथून जाताना अचानक त्यांच्या पायाजवळ जमीन हलकी प्रकाशमय झाली. काही क्षणात विहिरीतून पाण्याचा आवाज आला. विहीर पुन्हा पाण्याने भरून वाहू लागली. गावकऱ्यांनी धावत जाऊन पाणी घेतले आणि आश्चर्यचकित झाले. हे देवी कृपेचेच झाले. पंडितजी म्हणाले. दुसरी घटना म्हणजे गावात एक
शेतकरी होता. पांडुरंग त्याच्या बैलाला गंभीर आजार झाला होता. औषधोपचार काही फरक पडत नव्हता. माधव तिथे गेला, बैलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि मंद आवाजात म्हणाला, देवी तुझा आशीर्वाद करेल. त्या क्षणी बैल उठून उभा राहिला. लोक चकित झाले. गावावर येणाऱ्या संकटाची सावली. एका रात्री पंडितजी माधवच्या घरी आले. त्याच्या चेहऱ्यावरचा काळजी स्पष्ट दिसत होती. माधवा, तुला मिळालेले वरदान कारणावाचून नाही. देवीच्या सांगण्यात ज्या संकटाचा उल्लेख होता ते संकट जवळ येतोय. गावाच्या डोंगरावर एक प्राचीन गुहा आहे. पूर्वी तिथे एक दुष्ट साधू जप करत होता. त्याची काळी शक्ती पुन्हा जागृत होत आहे. यामुळे गावात दुष्काळ, आजार आणि भय निर्माण होऊ शकतं. देवकी आणि आई घाबरली. पंडितजी पुढे म्हणाले, फक्त देवी कृपा असलेला जीवच त्या अंध शक्तीला रोखू शकतो. तुला तिच्या संरक्षणासाठी उभं राहावं लागेल. माधव शांतपणे मान डोलवली आणि म्हणाला, यापुढे सगळं काही चांगलंच होणार आहे. आणि कथेचा शेवट असा होतो की संघर्षाची सुरुवात त्या रात्री माधव झोपला होता, पण त्याच्या स्वप्नात देवी आली. ती म्हणाली, बाळा, तुझे पुढचे पाऊल अध्यायात डोंगराकडे जातील. तिथे तुला सत्य, परीक्षा आणि शक्ती यांची अनुभूती मिळेल. मार्गशीर्ष महिना साधेपणाचा नाही, तो धैर्य जागृत करणारा आहे.